आपण बघत आहात DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. गोमासाच्या संशयावरून पिकअप पेटवली. कोठुरे फाट्याजवळील घटना, चालक फरार. नाशिक महामार्गावरील कोठुरे फाट्याजवळ नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप गाडी नंबर MH09 EM 5037 रात्री 1च्या सुमारास मागील चाक निखळल्याने उभी होती. वाहन चालक व अज्ञात व्यक्ती गाडी सोडून फरार झाले होते. मंगळवारी सकाळी गाडीसह मालकाची चौकशी केली असता तिच्यात गोमांस असल्याचा संशय आला. हे वृत्त परिसरात पसरताच बजरंग दलाच्या अज्ञातांनी धाव घेत पिकअप पेटवली व घटनास्थळावरून पसार झाले. प्रथम दर्शनी उसाच्या बांड्या असल्याचे भासवले होते. कोठुरे फाट्याजवळ पिकअप जळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पावले, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना माहिती मिळताच निफाड नगरपंचायतच्या अग्निशमन बंबासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने पिकअप निफाड पोलीस येथे घेऊन गेले. गाडी गोमांस अथवा काय आहे हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुनील अहिरे यांनी दिली. गाडीत गोमांसांची शासकीय जागेत खड्डा करून विल्हेवाट लावण्यात आले असून घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, PSI आनंद पठारे, विश्वनाथ निकम, गोपनीय विभागाचे ज्ञानेश्वर सानप, विलास बिडगर, सागर सारंगधर, योगेश आव्हाड आदींनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. अज्ञाताविरोधात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात, निफाड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.